रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी सुरू लवकर 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 कशी पाच आहे मग चला चला सोन्याला तर शिक्षा द्या. तिला येते ते करू दे. हा, चल ये चल ये. चला चल मध्ये ये 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 केस बंद पदर बांध मस्त करेला मस्त करते माहितीये का मग लग्नात बघितलं नव्हतंस का तू हा हा चल चल एक डान्सचा प्रकार करू का? हा कर 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 मस्त छान म्युझिक 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 आणि सुरू हा लवकर 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 हा काका अमितला शिक्षा मी सांगणार आहे. अमित तू असं कर विजयाला प्रपोज कर. काय परत एकदा करूनच पस्तावलाय तो परत जीवावर आलाच आहे ना आता त्याच्या. अरे बाप अरे हा. अगं बाई विजया माझं हृदय मी तुला अर्पण करत आहे. तू नेहमी मला घालून पाडून बोलतेस, चार चौकात माझा अपमान करतेस, बघ वेळ प्रसंगी मारहाण सुद्धा करतेस. त्यामुळे घाबरून थरथरून माझं हे हृदय माझ्या हातात आलंय. त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करून माझ्याशी लग्न करशील? विल यू मॅरी मी? दुष्ट 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 म्हणजे हो 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 असं म्हणायचं येईल. आय लव्ह यू, आय लव्ह यू विजय, आय लव्ह यू. काय बोल पुढे चला म्युझिक पुढे म्युझिक सुरू करा बाई पुढे 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 काळा 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 लवकर हे पटकन साडे आता तुम्ही नक्कल करायची. नक्कल सलमान 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 मालवणी मालवणी सलमान मालवणी सलमान मालवणी सलमान सलमान माझा टाळक्या फिरला तर मारून मारून एवढे छेद करतलय की काळाचा नाही श्वास खेचून घ्यायचा. चला 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 ए म्युझिक 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 चल पुढे 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 अजून का आता शिक्षा कोण देणार? आता सून मी सगळ्यांना शिक्षा सुनावणार आणि मलाच शिक्षा. मग काय घे मी हा बर 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 एक काम करा. तुम्ही गाणं म्हणा. गाणं गाणं आता गाणं कुठचं बरं म्हणू? सुरू बाबा गाणं आठवलं 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 गाणं म्हणा. रमैया बस्तावैया रमैया बस्तावैया रमैया बस्तावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया बस्तावैया रमैया बस्तावैया. ए म्युझिक म्युझिक चला 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 चला. ए अरे इकडे बघ ना मग गाणी खुश झाले पाहिले पटकन पटकन मेघना 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 करेक्ट मेघना शिक्षा काय नाही नाही ते नको जरा वेगळं सांगतो. तुम्ही असं करा मेघना बॉल डान्स करा. नाही खरंच नको. नाही नाही
शिक्षा ही शिक्षा. हा. या चला दोघांनी या जोड्यान. करून टाकूया डान्स. चल 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 अरे अरे बाबा चल 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 चला 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 अरे जरा जोरात टाळ्या वाजवा. वा, 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 वा. हा. आदित्य वा वा. ए, थांब 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 जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. दुसरी शिक्षा. थांबा. हा, हा. हे बघा मेघना ही देसाईवाडीतील नवीन सदस्य आहे. बरोबर. तसंच देसाई कुटुंबातली सुद्धा ती नवीन सदस्य आहे. अगदी बरोबर. त्यामुळे मेघनाला डबल शिक्षा. पहिली शिक्षा झालेली आहे. दुसरी शिक्षा सौम्य आहे. हं? नाव घ्यायचं. आदित्यचंच नाव घ्यायचंय ना. मातीचं अंगण कौलारू घर. मातीचं अंगण कौलारू घर. मनात गुंजतोय आदित्यचा स्वर. अरे वा वा क्या बात है क्या बात. ए माझ्याकडे लक्ष द्या. इथे प्रकाशराव कुठे आहेत? ओ माका नाही माहित. नाका माहिती. बरं जा आता पुढच्या राऊंडला खेळा तुम्ही. जा 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 तिकडे जा. अरे राण्याने शोधा रे कोणीतरी. हे बघा आता इथे 3 पायची शर्यत सुरू होते. सरदेसाई काका तुम्ही जज. रेडी सगळे? रेडी रेडी. चला पळा. आई ग आई आई ग. नाही नाही शक्य नाही त्याचं उठणं. पायावर जरा जरी भारण तरी दुसरा दुखावेल. नाही आदित्य तिला उचलून घे. माही अगं अरे असं काय करतोस? पाय दुखेल तिचा. अरे आदित्य तुला रोमांस करायला नाही सांगत रे कोणी. तिला उचल पटकन आत घेऊन जा. हा उचल उचल. अरे आदित्य उचल तिला. सावकाश. नीट धरलेस ना बाया. Ba ba ba
लाजवू नकोस मला. दे मी लावते. हे मेघना खूप लागलं का ग तू? अरे आदित्य, तिचं तिला मलम नीट कसं लावता येईल? लाव ना तू जरा, लाव पटकन मलम. दुखतंय का ग? थोडं. हे काय ग, मी आहे इथे म्हणून लाजतेस की काय? का आदित्यचा नुसता हात लागला तरी दुखणं पळून जाणार आहे? हे चालू दे तुमचं, मी थांबत नाही तुमच्यामध्ये. चालू दे. ते मी लावते मला. काही नाही, होईल बरं. ठीक आहे. हळू झोपात होतो, आराम कर. सकाळपर्यंत बरं वाटेल. मी बाहेरचं बघतो. काय ग, बरं वाटतंय ना? आणि पायावर जास्त भार देऊ नकोस, नाहीतर जास्त दुखेल ना तो. आणि तुला त्रासच होत असेल तर सरळ डॉक्टरांना दाखवून घे. मग आम्ही निघू ना. आता निघताय कशाला? इथेच राहा ना, नाहीतरी सुरेश रावे नाहीच आहेत घरात. अहो नको, म्हणूनच जायला लागेल. हल्ली ना आमच्या एरियात चोऱ्या माऱ्या खूप होत आहेत. अहो अगो बाई, हो का? नाही मग जायलाच हवं तुम्हाला. निघू आम्ही. हो, सांभाळून जा बरं का. तू आता उठू नकोस बाळा, मी सोडते आईला मावशीला. तू आराम कर. मेघना, ए मेघना, आदित्य, मेघना, आदित्य, ए मेघना, मेघ, अरे सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं मी. पण अरे चहा प्यायला आला नाहीत ना बाहेर, तर मला वाटलं हिचा पाय सुजला वगैरे की काय, दुखतोय की काय जास्तीच. काय ग, सुजला नाहीये ना? नाही बाई, बरं आहे पाय. मुरगळलाच तर आहे. होईल हळूहळू बरा. हो, पण बरं वाटतंय म्हणून लगेच हालचाल करायला लागू नकोस. हा, काळजी घ्यायला हवी बाळा. आदित्य, तिची काळजी घे. नाही ती एका अक्षराने आपल्याला सांगणार नाही पाय दुखतोय म्हणून. हलगर्जीपणा उपयोगाचा नाही. हा, आणि बरं वाटत असेल ना तरी सुद्धा डॉक्टरांकडे एकदा नेऊन आण तिला. हो. त्यांनी बघितलं ना की आपण सुटलो. बरं, मी चहा टाकते, या दोघे जण चहा घ्यायला. चल. आई ग, हळू. इट्स ओके, आय एम फाईन. मेघना, अगं नवरा म्हणून नाही पण निदान मित्र म्हणून तरी तू माझी मदत घेऊ शकतेस. इट्स ओके, टेक युअर टाइम. पण मैत्रीपर्यंत आपलं नातं वाढायला काही हरकत नाही. काय शोधताय? अगं ओढालेप तयार करायचंय. आपण एक डबा तयार केला होता, त्याच्यामध्ये हळकुंड, बिब्बा, तुरटी सगळं ठेवलं होतं. तोच डबा मिळत नाही ग कुठे. मी बघते फोन, तोपर्यंत बघतो जरा डबा शोध. हॅलो हॅलो माई, नमस्कार. मेघनाची आई बोलतेय. बोला बोला. मेघना बरी आहे आता, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. रात्री झोपही नीट लागली बरं का? नाही नाही, तसं नाही हो. तुम्ही सगळी जण काळजी घेतच आहात, पण मलाच राहवलं नाही हो, म्हणून आपलं मी. अहो माधवीताई, असं काय करताय तुम्ही? आता माणूस म्हणलं की सर्दी, खोकला, पडणं, झडणं आलंच की. त्यात मेघनाचा काय दोष आहे? नाही, आणि खरंच काही विशेष झालेलं नाहीये. पायाला सूजही आलेली नाहीये, थोडासा मुरगायला इतकंच.
नाही म्हणजे काळजी करू नका असं सांगणं खरं तर खूप सोपं आहे, कारण आई ती शेवटी आईच असते ना. सगळं लक्ष आपल्या मुलांवर असतं. अहो आता अर्चू माझी इतक्या जवळ राहते, पण जरा कुट्ट झालं ना की मला टेन्शन येतं. पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा. नाही आता मी तिला ओढालेपच तयार करते, तो लावते म्हणजे बरं वाटेल. हा ठेवू का फोन? ठेवते हा. बर. अच्छा मेघना बरी आहे ना ग? ती बरी आहे ग, पण काय मागे लागले तिच्या कळत नाही ग. लग्न आधीचं दुखणं, हनीमून होऊन तशीच ती लवकर परत आली, त्यात आता पाय मुरगळलाय. काही कळत नाहीये. लग्न मानवलं नाही असंच वाटतंय ग मला. माधवी तू आता असले विचार करू नकोस. तिच्यावर किती ताण होता माहितीये ना तुला. अगं त्याचाच सगळा क्षीण आलाय. पण देसाई माणसं एवढी चांगली आहेत ना, तू बघत तिला लवकर बरं वाटेल बघ. देव करो आणि तसंच हो. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. मेघना पाय पुढे कर बाळा. आंबे हळदीचा ओढाले पाणलाय पायाला लावायला. माई आहो बरं आहे पाय आता. अगं असं काय करतेस? उद्या देवदर्शनाला जायचंय तुम्हाला, मग पाय खणखणीत बरा नको व्हायला. ओढालेप लावला ना की बघ कसं बरं वाटेल तुला. गरमात गरम आहे. माई अगं दुसऱ्या पायावर भार घेऊन घेऊन तोही दुखायला लागलाय. आता लावते ना ओढाले, मग बघ कसं बरं वाटेल. अगं जसं जसं सुकेल ना तसं तसं तुला बरं वाटायला लागेल बघ. अगं ओढालेप आहेच गुणकारी मुळी. ह्याच्यामध्ये हळकुंड असतं, बिब्बा, तुरटी, हे सगळं की नाही दुःख ओढून घेतात. काय मेघना, काय म्हणते पायपुराण? बरं आहे आता. बरं अमित, मी काय म्हणते, काय ग? कुलदेवतेच्या दर्शनासाठी उद्याचा दिवस खूप चांगला आहे. हिचा पाय जर खडखडीत बरा झाला ना तर तुम्ही जाऊन या कुलदेवतेच्या दर्शनाला. खरं तर आपण सगळ्यांनीच जायला हवंय, पण घरात कोणी नाहीये ना, मग मुलांकडे बघण्यासाठी मीच थांबते घरात. तर तुम्ही चौघे जाऊन या कुलदेवतेच्या दर्शनाला. ठीक आहे. चांगली खणानाराने ओटी भरा, नमस्कार करा, आशीर्वाद घ्या तिचा, आणि म्हणावं ही जी दुखणी बिखणी आहेत ना ही सगळी दूर होऊ देत आणि आमच्या आयुष्यात आनंद नांदू दे. वा मस्त वाटतं ना. असा प्रवासातला चहा ना मी जाम एन्जॉय करतो. मला तर मुंबई बाहेर पडल्यावरच मस्त वाटतं. छान फ्रेश हवा. आणि आपण एवढ्या चांगल्या कामासाठी चाललोय. हे कुलदैवत वगैरे सॉलिड आहे ना. खरंय. पण ना म्हणजे आपल्या मागच्या पिढीतल्या कुठल्या तरी मूळ पुरुषांनी एका देवतेचं पूजन केलेलं असतं आणि आपण त्याचे वंशज कित्येक वर्षानंतर त्याच श्रद्धेने त्याच भावनेने त्याची पूजा करत असतो, है ना? अगदी बरोबर दादा. श्रद्धा आणि भावना महत्वाची, त्यामुळेच तर दगडाला सुद्धा देवत्व मिळतं. काय मेघना, तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं आपलं मन सगळ्यात जास्त महत्वाचं. खरी पूजा आपलं मनच करतं ना. येऊ साडे अशी एक प्रतिमा आपल्या मनामध्ये असायलाच हवी. हो ना. आणि तीच प्रतिमा तर आपल्या मनात कायम ठेवण्यासाठी आपण चाललोय ना दर्शनाला. आणि खरं सांगू का, देवीच्या गाभाऱ्यामध्ये इतकं प्रसन्न शांत वाटतं ना. नवरा बायकोच्या नात्यातलं पावित्र्य जाणवतं तिथे गेल्यानंतर. मला वाटतं ना, म्हणूनच दाम्पत्य जीवनाची सुरुवात करण्याच्या आधी पती पत्नी जाऊन कुलदैवतेचं दर्शन घेत असतील. म्हणजे कुलदैवतेच्या साक्षीनं त्यांचा दाम्पत्य जीवनाचा प्रवास एकमतानं एकमुखानं सुखानं व्हावा अशी प्रार्थना करत असतील ते, नाही का? बघितलंस ना, लगेच थोरल्या जावयाच्या रोल मध्ये शिरली की नाही बघ. नको का शिरायला? आणि तुम्हाला माहितीये का, आपण निघण्याच्या आधी ना माईंनी माझी उजळणी करून घेतली आहे. बर. ते सगळं मला धाकट्या जावेकडे पास ऑन करायला पाहिजे ना. बरं का मेघना, माईंनी सांगितलंय कुलदेवतेच्या समोर आपण जेव्हा हात जोडून एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांची साथ कुठल्याही परिस्थितीत न सोडण्याची प्रार्थना करतो ना, तेव्हा देवीच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला ऊर्जा मिळते. आणि हीच ऊर्जा आपल्याला कॉन्फिडन्स देते आयुष्यभरासाठी. हो की नाही अमित? हो खरंय.
महालक्ष्मी माते नमः श्री गुरु माते नमः ओम जगदम्बे अंबे जगदम्बे माते नमः या ओम या जुळून येते रेशीम गाठी